नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MCIM अंतर्गत अर्थात महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन या दरम्यान आपण आपल्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण कशा प्रकारे करू शकतो। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना रजिस्ट्रेशन हे अद्ययावत असणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि सद्यस्थितीमध्ये बहुतांश लोकांचे रजिस्ट्रेशन हे नूतनीकरणासाठी आलेले असून पुढील महिन्यामध्ये अर्थात एप्रिल पर्यंत बहुतांश सर्वच वैद्यकीय व्यावसायिकांचे नूतनीकरणाची प्रक्रिया ही पार पाडण्यात येणार आहे। तसेच MCIM तर्फे आपल्या बहुतांश वैद्यकीय मित्रांना आज घडीला मेसेज आलेले आहेत की आपले नूतनीकरण हे लवकरात लवकर करून घ्यावे। तर हे नूतनीकरण कशा प्रकारे करू शकतो तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तरी हा व्हिडिओ पूर्ण आपण पाहावा जेणेकरून आपल्याला सर्व काही समजेल आणि आपण देखील घरी बसल्या आपले वैद्यकीय परवाना अर्थात रजिस्ट्रेशन हे नूतनीकरण करू शकतो। तर मित्रांनो, चला तर मग पाहूया की ही नूतनीकरणाची प्रक्रिया कशा प्रकारे होईल। सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये अथवा कॉम्प्युटरमध्ये आपण गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस बार मध्ये आपल्याला MCIM ची वेबसाईट आपल्याला उघडायची आहे, जी आहे www.mcimindia.co.in। या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचं आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपण पाहू शकतो की या ठिकाणी संपूर्ण हा वेबसाईट आपली ओपन झालेली आहे। या ठिकाणी विविध टॅब्स दिलेले आहेत आणि विविध टॅब मध्ये वेगवेगळ्या माहिती आपल्याला पाहता येतात। तर आज आपण पाहतोय की रिन्युअलची प्रोसिजर्स कशी करणार आहोत। तर रिन्युअल करण्याकरिता ही वेबसाईटवर रिन्युअल ऑर रिस्टोरेशन एक टॅब दिलेला आहे, या ठिकाणी त्याला आपण क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर समजा आपण पहिल्यांदाच हे रिन्युअल प्रोसिजर करत आहात, तर या ठिकाणी आपल्याला क्रिएट अ न्यू अकाउंट इथे क्लिक करायचं आहे। म्हणजेच तुमचा यापूर्वी कधी तुम्ही आयडी या ठिकाणी MCIM पोर्टलवर बनवला नसेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचा नवीन आयडी या ठिकाणी तयार करून घेऊ शकता, अर्थात डॉक्टर्स लॉग इन। तर या ठिकाणी यामध्ये तुम्हाला आयडी तयार करण्याकरिता फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, ईमेल आयडी, मोबाईल नंबर अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि शेवटी हा जो कोड दिसतोय कॅप्चा तो या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे। आता माझं या ठिकाणी ऑलरेडी आयडी तयार असल्या कारणाने मी या ठिकाणी माझा आयडी तयार करून म्हणजे माझ्या आयडीने मी लॉग इन करतोय। या ठिकाणी आपला जो तयार झालेला आयडी असेल तो या ठिकाणी युजर नेमच्या ठिकाणी टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि एंटर कॅप्चा मध्ये खाली दिलेले जे शब्द आहेत ते आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचे आहे। या ठिकाणी आपण हे कॅप्चा कोड इथे प्रविष्ट केल्यानंतर इथे आपण लॉग इन ला क्लिक करणार आहोत। या ठिकाणी लॉग इन ला क्लिक केल्यानंतर आपला जो रजिस्ट्रेशन क्रमांक आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि या ठिकाणी फक्त अंक म्हणजे नंबर्स आपल्याला टाकायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला पूर्ण रजिस्ट्रेशन नंबर टाकायची गरज नाहीये। जसे की समजा एखाद्याचा रजिस्ट्रेशन नंबर असेल I, नंतर शेवटी A असेल, B असेल, C असेल, तर असं आपल्याला टाकायचं नाही, तर फक्त आकडे जे आहेत अंक तेवढेच आपल्याला टाकायचे आहेत। तर या ठिकाणी मी माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकतोय। या ठिकाणी माझे रजिस्ट्रेशन डेट, कोणत्या दिवशी मी रजिस्ट्रेशन केलं होतं याची तारीख मी या ठिकाणी आता टाकतोय। तदनंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ आपल्याला आपली टाकायची आहे आणि सबमिट करायचं आहे। हे सबमिट केल्यानंतर आपले ऍप्लिकेशन हे ओपन होऊन जाईल रिन्युअल करता।
या ठिकाणी काही त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, हे पूर्णतः एकदा केअरफुली आपण वाचून घेऊ शकतो. म्हणजे यामध्ये आपले काय डॉक्युमेंट्स लागतील, त्यामध्ये रिन्यू फीस किती असेल, तसेच इतर काही तत्सम गोष्टी या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत ॲज अ इन्स्ट्रक्शन. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो, ज्यांचं आपण रजिस्ट्रेशन करतो या ठिकाणी त्यांचे नाव, सगळी त्यांची माहिती या ठिकाणी येते. आता हे ऍप्लिकेशन फीसची डिटेल्स या ठिकाणी दिलेली आहे. माझं रजिस्ट्रेशन जे आहे हे सद्यस्थितीमध्ये अप टू डेट आहे, परंतु 10 एप्रिल 2024 पर्यंत ते वैध आहे. त्यानंतर मला हे रिन्युअल करायचं आहे. त्यानंतर जर समजा मी अजून लेट होत जाईल तर या ठिकाणी मला लेट फीसही लागत जाईल आणि फीस पर मंथ किती लेट होते ते या ठिकाणी मला दिसेल. आता या ठिकाणी आपण पाहतोय अपलोड फॉलोइंग डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स आपले जे आहेत काही हे आपल्याला अपलोड करायचे आहेत. जसे की यामध्ये आपला जो पासपोर्ट फोटो आहे तो पासपोर्ट फोटो आणि आपली सही या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत. तर या ठिकाणी मी ऑलरेडी स्कॅन केलेले आहेत माझे, ते आपण अपलोड करतोय. तर या ठिकाणी अटॅच झालेलं आहे, ते या ठिकाणी मी अपलोड करणार. हे अपलोड झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सक्सेस म्हणून या ठिकाणी दाखवेल. आता मी सिग्नेचर माझे अपलोड करतोय इथे. हे सिग्नेचर देखील या ठिकाणी अपलोड झालेले आहे. आता या ठिकाणी जो कॅप्चा कोड आहे हा मी इथे टाकतोय आणि या ठिकाणी मी सबमिट केलेला आहे. हे सबमिट केल्यानंतर हा जो ऍप्लिकेशन क्रमांक आहे, हा ऍप्लिकेशन क्रमांक आपल्याला लिहून घ्यायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे, कारण हेच ऍप्लिकेशन क्रमांकद्वारे आपण पुढे प्रोसेस करणार आहोत. या ठिकाणी जो ऍप्लिकेशन क्रमांक आहे हा आपल्याला पुढे लागणार आहे. तर या ठिकाणी हे ऍप्लिकेशन क्रमांक मी लिहून घेतलेला आहे आणि या ठिकाणी मी रिन्युअल करीत आहे, इथे पे नाव म्हणून करतो. इथे या ठिकाणी पे नावला क्लिक केल्यानंतर आपल्याला हे काही त्यांची इन्फॉर्मेशन, त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते आपण वाचून घेऊ शकता. आणि त्यानंतर या ठिकाणी चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे. चेक बॉक्सला क्लिक केल्यानंतर मी या ठिकाणी पे नावला क्लिक करतोय. पे नावला क्लिक केल्यावर माझा जो ऍप्लिकेशनचा क्रमांक आहे, नंबर, तो मी आता लिहून घेतलेला आहे, तो या ठिकाणी मी प्रविष्ट करेन. हा केल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड टाकल्यानंतर मी इथे नेक्स्टला क्लिक केलेला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी माझी जो अमाऊंट आहे रिन्युअलचा 2000 रुपये हे देखील आलेला आहे. माझा ऍप्लिकेशनचा क्रमांक आलेला आहे, माझा ऑर्डर नंबर आलेला आहे आणि कशासाठी मी हे भरतोय, कशाचं ऍप्लिकेशन आहे, तर हे रिन्युअलचं ऍप्लिकेशन आहे. या ठिकाणी ते त्यांनी दाखवलेलं आहे. या ठिकाणी मी अबाउ डिटेल्स आर करेक्टला इथे चेकबॉक्सला क्लिक करेल आणि या ठिकाणी मी पे नावला क्लिक करणार आहे. या पे नावला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा जो नंबर असेल या ठिकाणी तो टाकून देखील आपण या ठिकाणी चेक म्हणजे पेमेंट करू शकतो किंवा मग UPI द्वारे देखील आपण या ठिकाणी करू शकतो. तर मी UPI द्वारे करायचा प्रयत्न करतोय. एक तर तुम्हाला स्कॅन करायचं असेल तर या ठिकाणी UPI QR कोड त्यांनी देतील, त्या ठिकाणी तुम्ही QR कोड स्कॅन करून देखील करू शकता. अथवा या ठिकाणी तुम्ही तुमचा जो UPI ID आहे तो ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मी माझा UPI ID टाकलेला आहे आणि हे व्हेरीफाईड झालेलं आहे. तर या ठिकाणी मी पे नावला क्लिक करणार आहे. आता या ठिकाणी पे नावला क्लिक केल्यानंतर आपला जो UPI ऍप असेल त्या UPI ऍप वरती आपल्याला हे अशा प्रकारे एक मॅन्डेट येईल UPI चा, तो मॅन्डेट आपण अप्रूव्ह करायचा आहे. हे 2000 मी सद्यस्थितीमध्ये भरतोय.
माझे हे मी माझे पैसे आता भरलेले आहेत UPI द्वारे। आता हे भरल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की माझी जी रिन्युअलची फीस आहे ही मी भरलेली आहे, माझा सक्सेसफुल पेमेंट झालेला आहे। आणि या ठिकाणी मी माझी जे प्रिंट आहे, रिसिप्ट आहे, याची प्रिंट घेऊ शकतो किंवा मग डाउनलोड करून ते घेऊ शकतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपले जे रजिस्ट्रेशन्स आहे हे रजिस्ट्रेशन आपण करून घेऊ शकतो। हे मी सेव्ह केलेलं आहे माझ्या PC वरती। अशा प्रकारे आपण आपले देखील MCIM चे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करून घेऊ शकता। अशाच प्रकारच्या अन्य माहिती जाणून घेण्याकरिता कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचा उत्साह वाढेल व आम्ही अजून नाविन्यपूर्ण माहिती घेऊन आपल्या सर्वांसमोर पुनश्च एकदा येऊ। तोपर्यंत भेटूया मित्रांनो, धन्यवाद।